हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. तर आता समोर आपल्याला गंधक लेप बघायचे मित्रांनो. आता याच्या गंधकाचा लेप जर घटकद्रव्य जर बघितले मित्रांनो, तर याच्यामध्ये शुद्ध पारद एक भाग घ्यायचं, शुद्ध सेंधव लवण घ्यायचं, कांचनार घ्यायचं आणि अर्कशीर हे भावना द्रव्य म्हणून घ्यायचं. तर यांच्या सर्वांचे हे समान भाग घ्यायचं मित्रांनो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये घटकद्रव्य हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये नंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेले केमिकल कंपोजिशन्स. आता या केमिकल कंपोजिशनमध्ये बघितलं मित्रांनो, तर शुद्ध पारद आणि गंधक यांच्यापासून कजली जी होणार आहे त्यांच्यासाठी HGS, त्याच्यानंतर NaCl, सोडियम क्लोराईड हे सेंधव लवण म्हणून घेतलेले. त्याच्यानंतर कांचनारमध्ये टॅनिन्स, अल्कलॉइड्स हे विविध फायटोकेमिकल्स त्यांनी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने हे केमिकल कंपोजिशन होते. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येते ते म्हणजे निर्माणविधी. आता या निर्माणविधी जर बघितले मित्रांनो, सर्व घटकद्रव्ये एकत्र करायचे, नंतर खलव यंत्रामध्ये या सर्व घटकद्रव्यांचे चूर्ण करायचं आणि चूर्ण केल्याच्या नंतर याच्यामध्ये अर्कक्षीराची भावना टाकायची. भावना हेतू दिल्याच्या नंतर त्यांचं चांगलं मर्दन करायचं आणि नंतर त्यांचं कल्क निर्माण होणार आणि कल्क निर्माण झालं जिथं आपल्याला व्याधी झालेली आहे तिथं ते लेप लावण्याकरिता आपल्याला ते गंधक लेप अशा पद्धतीने तयार होतो. पुन्हा याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आयुर्वेदिक पार्टमध्ये आपल्याला त्यांचे घटकद्रव्यांचे रसवीर्य विपाक लक्षात ठेवायचे. तर आता गंधक जर बघितलं तर कटुमधुर रस आहे, त्याच्यानंतर उष्णवीर्य आहे आणि कटू हे विपाक आहे. त्याच्यानंतर कांचनार जर बघितलं मित्रांनो, तर कांचनार हे कषाय तिक्त शीत द्रव्य आहे आणि त्याच्यामध्ये शीत म्हणजे शीतवीर्य आहे आणि कषाय हे रसप्रधान आहे. त्याच्याने अशा पद्धतीने ही अर्कक्षीर सांगण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये मॉडर्न जर पार्ट बघितलं मित्रांनो, तर हे गंधक आहे. गंधक म्हणलं तर अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल लक्षात ठेवायचं आणि त्यासोबतच अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून लक्षात ठेवायचं. आपल्याला वेगवेगळे रिंगवर्म झालेले किंवा स्केबीज रोग याच्यामध्ये व्याधीचे शमन करण्यासाठी हे फार्माकोडायनॅमिक्स लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येते मित्रांनो, ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स जर बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे ADME. आता मित्रांनो ते म्हणजे आमायिक प्रयोग. आता याचा थेरपेटिक यूज जर बघितलं तर हे गंडमालानाशक आहे. लक्षात राहू द्या, गंडमालानाशक हे MCQ हमखास येते, तर हे तुम्हाला येऊ शकते MCQ, तर लक्षात ठेवा. आता याची मात्रा जर बघितली, हे लेप आहे तर याची मात्रा ही आवश्यकतानुसार लावायची. याच्यामध्ये अनुपान आणि पथ्य हे सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेवनकाल जर बघितलं मित्रांनो, तर हे 2-3 वेळेस सेवन म्हणजे लावता येते अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर कालमर्यादा याच्यामध्ये सांगितलेली, खास करून गंधक लेपमध्येच कालमर्यादा सांगितलेली आणि ते म्हणजे 21 दिवस म्हणजे 3 सप्ताह 3 weeks, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे गंधक लेप होतं आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.